नमस्कार. नेक्स्ट एग्जाम्पल, इंटिग्रेशन ऑफ cos 7x minus cos 8x अपॉन 1 plus 2 cos 5x dx. तर हे इंटिग्रेशन. आता cos 5x चा आपण cos 2x च्या फॉर्म्युल्यासारखं काही अप्लाय करता येतं का बघू शकतो, कारण अँगल काय अँगल हाफ अँगल कधी करू शकतो आपण. आता cos 7x minus cot x हे कशासारखं दिसतंय, cos a minus cos b मीन्स cos a minus cos b चा फॉर्म्युला आधी अप्लाय करायला लागेल, कारण आता ह्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला किंवा कुठलीही मेथड इथे अप्लाय करता येणार नाही. बिकॉज डिनॉमिनेटर मध्ये ऍडिशन ऑफ 2 टर्म्स आहेत आणि त्या लिनियर टर्म्स जरी असल्या तरी सुद्धा तसं डिनॉमिनेटर सेपरेट करता येत नाही किंवा त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स पण यूज करता येत नाही. सो आधी काहीतरी ट्रिग्नोमेट्रीच्याच कन्सेप्ट यूज करून आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. सो न्यूमरेटर सिम्प्लिफाय होतंय का बघूया. न्यूमरेटर कसा सिम्प्लिफाय होतोय, त्याच मेथड किंवा त्याच्याप्रमाणेच आपल्याला डिनॉमिनेटर पण सिम्प्लिफाय करायला लागेल, कारण डिनॉमिनेटरसाठी काही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत cos 2x आहेत, म्हणून कुठलाही फॉर्म्युला अप्लाय केला आणि आता सॉल्व्ह करत बस असं नाही होत. आपल्याला साधारण न्यूमरेटर डिनॉमिनेटर बघत, कारण कॅन्सल जास्तीत जास्त व्हायला हवं, म्हणजे मग सिम्पल होईल ते इंटिग्रेशन. सो आधी आपण cos a मायनस cos b चा फॉर्म्युला काय तो बघूया. cos a मायनस cos b इज इक्वल टू मायनस 2 sin a प्लस बी. आता हे फॉर्म्युले पाठ असतील तुमचे, नसतील पाठ तर 11वी-12वी गेल्यानंतर पुन्हा 8वी 9वी 10वीचे व्हिडिओज बघा, ट्रिग्नोमेट्री बघा, जे जे फॉर्म्युले आहेत ते सगळे पाठ करून ठेवा, कारण ते कॅल्क्युलेस येतोपर्यंत ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागत राहणार. साइन a मायनस बी अपॉन 2. सो हा फॉर्म्युला अप्लाय करून न्यूमरेटर काय सिम्प्लिफाय होतं की कुठल्या फॉर्ममध्ये येतोय ते चेक करूया आपण. सो cos a मायनस cos b, इथे a मीन्स 7x and b means 8x. So cos 7x minus cos 8x is equal to, आणि न्यूमरेटर जशा फॉर्मॅटमध्ये दिसतोय त्या फॉर्मॅटमध्ये आपण शक्यतो डिनॉमिनेटर आणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय येणार, मायनस 2 sin a प्लस b 7x प्लस 8x अपॉन 2 sin a minus b 7x minus 8x upon 2 which is equal to minus 2. इथले 2 आणि 2 कॅन्सल होत नाही, हा अँगल मधला नंबर आहे आणि बाहेरचा कॉन्स्टंट आहे, कोएफिशिएंट आहे. सो मायनस 2 sin हे झालं 15x अपॉन 2 sin हे झालं मायनस 1 म्हणजे मायनस x बाय 2. हा न्यूमरेटर आपण सगळा घेतलेला आहे. आता आपल्याला डिनॉमिनेटरचं पण बघायचं आहे. न्यूमरेटर थोडा अजून सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणजे साइन ऑफ अँगल हा जो दिसतोय तो मायनस आहे, तर साईनच्या पुन्हा प्रॉपर्टीज आठवा. साइन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय असतं, मायनस साइन एक्स. सो हे अँगलचं जे कॉसचं मायनस आणि प्लस अँगल दोन्हींची व्हॅल्यू सेम येतात, त्यामुळे ते सेम राहतात. साईनचं मात्र मायनस अँगल असेल तर ते मायनस साईन बाहेर येतं किंवा बाहेर येऊन मायनस ऑफ साइन एक्स असं ते आन्सर असतं. सो हे मायनस इथे आणलं तर ते मायनस मायनस प्लस आहे. सो विच इज इक्वल टू मायनस 2 किंवा आपण डायरेक्टली लिहितो त्याला प्लस 2 साइन 15x अपॉन 2 साइन x बाय 2. कारण साइन ऑफ मायनस इज इक्वल टू मायनस ऑफ साइन. सो इथलं मायनस साइन आणि इथून आलेलं बाहेरचं मायनस साइन, सो मायनस मायनस प्लस झालं आणि न्यूमरेटर बिकम दिस. आता हा न्यूमरेटर अशा फॉर्मॅटमध्ये आलाय, तर डिनॉमिनेटर काय 1 प्लस 2 cos 5x. cos 2x चे फॉर्म्युले जर आपण आठवले तर cos 2x चे फॉर्म्युले कसे आहेत, एक तर एक cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, एक आहे 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि एक आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. सो 1 मायनस 2 साइन स्क्वेअरमध्ये साइन स्क्वेअर वगैरे दिसते, पण इथे तो आणून तसं काही फार सिम्प्लिफाय होईल असं वाटत नाही, कारण आता न्यूमरेटर कसा झालाय हा अशा फॉर्मॅटमध्ये झाला. साइन ऑफ दिस अँगल, साइन ऑफ सिम्पल अँगल झालेत तिथे आणि साइन्सच्या दोन्ही टर्म्स आल्या, तसा न्यूमरेटर झालाय. सो डिनॉमिनेटर तसा येतोय का आपण बघायचं. सो आपण साइनचे काही फॉर्म्युले इथे या cos 5x साठी काही उपयोगी पडतायत का, इथे यूज होत आहेत का चेक करूया. आता साइन 2x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती. साइन 2x मीन्स किती असतं, 2 sin x cos x. अँड साइन 3x चा फॉर्म्युला पण आपल्याला माहिती. साइन 3x इज इक्वल टू काय असतं, 3 sin x minus 4 sin 3x.
सो हे दोन फॉर्म्युले काही अप्लाय करता येतात का बघा इथे cos 5x ला, कारण cos 5x ला ट्रीट करणार आपण cos 2x म्हणजे 5x/2 वगैरे असं होईल ते, आणि मग त्यातला कुठला फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करून आणि मग तो एकत्र करता येईल ते बघणार होतं. आता आपण हा डिनॉमिनेटर काय तो बघूया, त्याच्यात काय काय सिम्प्लिफाय करता येईल. 1 + 2 cos 5x. आता 1 + 2 cos 5x ला आपण थोडंसं 2x cos 2x असं आहे ते ट्रीट करू. हा कोणाचा डबल अँगल आहे, तर 5x/2 असं म्हटलं तर त्याचा हा डबल अँगल आहे. तर 5x/2 × 2 मीन्स किती होणार आहे 5x. सो याचा हाफ अँगल करायचं झालं तर 5x/2 असं होईल. सो याच्यासाठी आपण जर साईनच्या रिलेटेड आयडेंटिटी ती यूज केली तर 1 प्लस ब्रॅकेट करूया 1 मायनस साईन स्क्वेअर आहे 1 - 2 साईन स्क्वेअर आणि हा अँगल हाफ होतो म्हणजे 5x/2 असा होतो. तर ते ओपन केलं तर 1 प्लस हा इथे 2 आहेत ना, ते राहिले हे 2 आहेत ना बाहेर, हे 2 इथे लिहिले आणि cos 5x ला 2x सारखं ट्रीट करायचं, फॉर्म्युला अप्लाय करायचा. तो किती आला 5x/2. मग आता आपण ते सगळं ओपन करूया ब्रॅकेट आणि लिहूया. म्हणजे हे 2 म्हणजे 2 झाले 2 × 2 म्हणजे -4 झाले साइन 5x/2 अँगल इज 5x/2. आता आले 1 + 2 = 3 -4 साइन 5x/2. जर आपण डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करायचा झाला तर तो कशा फॉर्मॅटमध्ये दिसतो, हा सगळा डिनॉमिनेटर. तो सिम्प्लिफाय करून आपल्याला कसा दिसतोय तर या फॉर्मॅटमध्ये दिसतो. तो सिम्प्लिफाय केल्यानंतर सुद्धा दोन टर्म्स आहेत आणि त्या दोन टर्म्स मल्टिप्लिकेशनच्या नाही आहेत. मल्टिप्लिकेशनच्या असतात तर काही कॅन्सल वगैरे करता येतं न्यूमरेटरमधनं, पण ह्या डिनॉमिनेटरला पुन्हा ॲडिशनच्या फॉर्मॅटमध्ये दोन टर्म्स राहिलेत. आता त्या टर्म्स राहिले तर पुन्हा सेपरेट करणं कठीण आहे. पण ही टर्म आणि हा साइन 3x फॉर्म्युला म्हणून आधी थोडं साइन 3x फॉर्म्युला आपण इथे लिहून घेतलाय. साइन 3x फॉर्म्युला आणि डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करून आल्यानंतरची टर्म ह्याच्यात काही थोडं साधारण साम्य म्हणजे सिमिलॅरिटी काही दिसते का बघूया. सो इथे बघा इथे 3 sin x आहे, इथे नुसतं 3 आहे. ते 4 sin³ x आहे, इथे 4 sin आणि अँगल हा फॉर्म्युलाच आहे. इथे आपण अँगल हवा तो ऍडजस्ट करू शकतो इथे. सो इथे काय दिसतंय ते ह्याला sin x ने जर डिवाइड केलं तर इथे 3 राहील फक्त, आणि याला sin x ने डिवाइड केलं तर इथे 4 sin स्क्वेअर x म्हणजे स्क्वेअर इथे लिहायचं राहील. हा स्क्वेअर आहे ना, इथे स्क्वेअर आहे ना स्क्वेअर x. सो थोडक्यात काय की ह्या sin 3a च्या फॉर्म्युल्याला जर नुसतं sin x ने डिवाइड केलं तर आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये काहीतरी दिसते. तर आपला डिनॉमिनेटर ह्या फॉर्मॅटमध्ये येईल, म्हणून आपण sin 3x चा फॉर्म्युला इथे अप्लाय करू. आता न्यूमरेटर काय आलाय तो आपल्याला माहिती आहे, तो आपण लिहून ठेवूया एका ठिकाणी, आणि डिनॉमिनेटर आता कसा तिथे जसा अरेंज करायचा तो बघूया. सो न्यूमरेटर इज इक्वल टू 2 sin 15x/2 sin 5x नुसतं x/2 हा न्यूमरेटर झाला. आता आपण डिनॉमिनेटर कसा अरेंज करायचा तो बघूया. डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय केला तर कुठपर्यंत येतं, डिनॉमिनेटर इज इक्वल टू 3 - 4 sin स्क्वेअर 5x/2 हा डिनॉमिनेटर आला. सिम्प्लिफाय आपण केला आयडेंटिटी वगैरे यूज करून आणि मग हा डिनॉमिनेटर आला. पण आपण जर इथे आता बघितलं हा डिनॉमिनेटर बरोबर आहे आलेला, पण अजूनही आपल्याला इंटिग्रेशन काढण्यासाठी हा सुटेबल डिनॉमिनेटर नाही, थोडा अजून वेगळा काहीतरी आपण आणूया त्याला, कारण न्यूमरेटर ह्या फॉर्मॅटमध्ये आणि हा डिनॉमिनेटर आला तर चालायचं नाही. आता आपण असं बघितलं तर sin 3x हा फॉर्म्युला आहे. सो आपण कन्सिडर करूया, कन्सिडर sin 3x अपॉन sin x. sin 3x अपॉन x केलं तर किती होणार बघूया. सो विच इज इक्वल टू 3 sin x - 4 sin³ x अपॉन sin x which is equal to the separate denominator द्यायचं की आहे 3 - 4 sin स्क्वेअर x. म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला झाला, तर इथे हा अँगल असेल x, इथे पण हा अँगल आहे x. आता काय आलं की 3 - 4 sin स्क्वेअर x तसंच दिसतंय बघा, 3 - 4 sin स्क्वेअर सम अँगल. म्हणजे त्याला काय म्हणता येईल, हे कशाचा आहे तर sin 3x अपॉन x हा तो फॉर्म्युला. आता ह्याला आपण x म्हटलं तर त्याचा 3x करावा लागेल ना, कारण हा जो फॉर्म्युला आहे तो इथे x असेल तर इथे x असेल, म्हणजे हा जो x आहे इथला, हा जो इथला x असेल त्याच्या 3 टाइम्स इथे आपल्याला 3x असा लिहायला लागेल. त्यामुळे
हा जो डिनॉमिनेटर आहे तो कशामध्ये कन्वर्ट करता येईल, तर साइन ऑफ 3 टाइम्स अँगल अपॉन दी साइन एक्स हा लिहिता येईल. का ते लक्षात आलं, कारण आपण साइन 3x चा अँगल कन्सिडर केला, त्याला साइन एक्स ने डिव्हाइड केला, लक्षात आलं की 3 - 4 sin स्क्वेअर एक्स अशा टाईपची टर्म येते. आणि आपल्याकडे ऑलरेडी एक अवेलेबल टर्म आहे 3 - 4 sin स्क्वेअर हा अँगल. मग आपल्याला हे ह्याच्यात लिहायचं आलं तर राईट साइड आहे आपल्याकडे, लेफ्ट साइड जर लिहायची झाली तर ती काय येणार मग लेफ्ट साइड. सो हे इक्वल टू हे आपण आता केलंय डिराइव. सो विच इज इक्वल टू काय येणार आहे, साइन ऑफ 3x. x मीन्स काय आहे, हा जो आहे x मीन्स 5x/2 अपॉन साइन हा x. हा फॉर्म्युला इथे कसा अप्लाय केला आहे लक्षात आलं. साइन 3x अपॉन x हा जो x असेल, हा x इथे आहे, हाच x इथे आहे, हाच x इथे, त्यामुळे हा जो x असेल तो x इथे असणार आहे. त्याचं डिनॉमिनेटर मध्ये साइन x आणि ट्रिपल अँगल साइन ऑफ 3 × x ह्या दोघांचा जो रेशो आहे ते म्हणजे हे आन्सर येणार. हे आपण इथे आता प्रूव्ह केलं आणि मग ते इथे आपण डिनॉमिनेटर साठी म्हणून यूज करणार. सो थोड्याशा आपल्याला जर आयडेंटिटीज वगैरे जर सगळे पाठ असतील ना की मग पटकन लक्षात येतं की अरे ही आयडेंटिटी आणि आयडेंटिटीचं काही केलं तर आपल्याला असं सिम्प्लिफाय होऊ शकतं का वगैरे, ते तिथे आपल्याला लक्षात येईल. सो डिनॉमिनेटर काय झाला आपल्याला, डिनॉमिनेटर इज इक्वल टू साइन 3 × 5 मीन्स 15x अपॉन 2 अपॉन साइन 5x अपॉन 2. आता बघा हा डिनॉमिनेटर आहे आणि हा न्यूमरेटर आहे, काहीतरी तर त्याच्यात सिमिलॅरिटीज दिसत आहेत आणि मग इंटिग्रेशन मध्ये काहीतरी कॅन्सल वगैरे होईल, सिम्प्लिफाय होईल आणि आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करता येऊ शकतं. तर आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर मिळालेलं आहे, आता आपण इंटिग्रेशन घेऊया. देअरफॉर I is equal to integration of numerator is किती आलं तर 2 sin 15x upon 2 sin x upon 2 हा न्यूमरेटर होता and denominator is sin 15x upon 2 upon sin 5x upon 2. अर्थातच a अपॉन b अपॉन c आहे तो हे तिकडे जाणार आहे, 5x वरती जाईल आणि अर्थात इथे राहील. आता कॅन्सलेशन वगैरे तर माहिती अल्जेब्रा आहे सगळं. 2 इंटिग्रेशनच्या बाहेर साइन 15x अपॉन 2 साइन x अपॉन 2 इंटू हे इथे क्रॉस होणार आहे साइन 5x अपॉन 2 आणि अपॉन हे राहणार साइन 15x अपॉन 2. त्यातला एक कॅन्सल होणार आहे 15x which is equal to 2 into integration of sin x/2 into sin 5x/2 dx द्यायचं राहिले. साइन आलं तर हा जो फॉर्म्युला आहे तो थोडासा रिअरेंज करून आपल्याला तो फॉर्म्युला पण डायरेक्ट माहिती आहे. तर साइन a साइन b असं असेल तर तो फॉर्म्युला आपण कसा अप्लाय करतो, तर cos a minus b minus cos a plus b आणि अपॉन सगळ्याला अपॉन 2, कारण हा 2 इकडे जातो आणि मग ते सगळं फॉर्म्युला आहे. सो हा फॉर्म्युला आपण इथे डायरेक्ट अप्लाय करूया. म्हणजे साइन ऑफ दिस प्लस इंटू साइन ऑफ मध्ये कोणत्या दोन अँगलची ॲडिशन आहे, कोणत्या दोन अँगलची सबट्रॅक्शन आहे हा विचार करायला आपण नको. सो साइन इंटू साइनसाठी आता हा फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. कारण मल्टिप्लिकेशन मध्ये ते यू इंटू व्ही रूल अप्लाय करायला जायचं नाही, कारण यू इंटू व्ही रूल साइन इंटू साइन आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल. तर इथे आपण ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आणूया त्याला. सो विच इज इक्वल टू I इज इक्वल टू 2 आणि 2 कॅन्सलच होणार आहे पण राहू दे, 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस a plus b, a means x/2, a minus b means 5x/2 minus cos a plus b x/2 plus 5x/2 अपॉन 2. आता हे 2 आणि 2 कॅन्सलच होणार. हा फॉर्म्युला यूज केला आपण dx. आता हे सिंपल झालं कारण आता आपण सेपरेट करू शकतो. हे 2 कॅन्सल झालेच, which is equal to integration of cos x/2 minus 5x/2. 2 सेम आहे त्यामुळे 1 minus 5 means minus 4x/2. म्हणजे पुढच्या वेळेला आपण त्याचं
कॉस प्लस मीन्स 6x/2 म्हणजे ते 3 होणार आहे आणि सगळ्याला dx. हे नंतर सेपरेट करू. हे -4x/2 म्हणजे हे 2x झाले आणि हे 6x/2 म्हणजे 3x झाले. अँगल सेम झाले. आता इथे हा मायनस साइन आहे. कॉस ऑफ मायनस हा काय असतो तसाच राहतो. कॉस ऑफ मायनस इज कॉस एक्स. कॉस ऑफ एक्स आणि कॉस ऑफ मायनस एक्स दोन्हीच्या व्हॅल्यू सेम असतात. त्यामुळे इथे मायनस ते साइन असलं काही नसलं काही कॉसला काही फरक पडत नाही. कॉस हा अँगल तसाच राहणार आहे. सो आय इज इक्वल टू काय होणार आहे कॉस ऑफ मायनस लिहायची गरज नाही. हे झालं 2x. सो कॉस 2x मायनस आता आपण डायरेक्ट सेपरेट करूया कारण फक्त मायनस साइन आहे मध्ये त्यामुळे सेपरेट करूया. इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ धिस कॉस 6x/2 मीन्स 3x. आता सिंपल झालं कारण कॉसचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत त्यामुळे इंटिग्रेशन काढता येईल. सो आय इज इक्वल टू मिळालं कॉस 2x काय आहे प्लस साइन 2x/2 मायनस कॉस 3x/3 प्लस सी. सॉरी कॉसचा फॉर्म्युला आहे ना. कॉसचं काय आहे साइन 3x/3 येतं ना कारण हे लिनियर फंक्शन आहे. सो डेरिव्हेटिव्ह त्याचं डिनॉमिनेटरला येतं आपल्याला ते सगळं माहिती आहे. प्लस सी हा आपला. सो हे आपलं फायनल आन्सर झालं. त्यामुळे हे जे इंटिग्रेशन दिलं होतं त्याचं फायनल आन्सर काय आलं तर साइन 2x/2 मायनस साइन 3x/3 प्लस सी. तर इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॉम्बिनेशन्स होती फंक्शनची. डायरेक्ट कुठलाही फॉर्म्युला अप्लाय करता येत नव्हता म्हणून आपण थोडं हे इथे ॲडिशन ऑफ अँगल म्हणा किंवा डबल अँगल ट्रिपल अँगल असे फॉर्म्युले आणून थोडं सिम्प्लिफाय केलं आणि मग नंतर इथे काही लास्ट स्टेजला आपण इथे फक्त इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला. सो अशा पद्धतीने तुम्ही इंटिग्रेशनची एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. म्हटलं तसं मोस्टली सबस्टिट्यूशनच वर्क होतं सबस्टिट्यूशन केल्याने. पण प्रत्येक वेळेला डायरेक्ट एक्झाम्पल आल्याला सबस्टिट्यूशन करायला जाऊ नका. काही ठिकाणी बघा काही सिम्प्लिफाय होतंय का. अगदीच काही नाही तर u.v हे फंक्शन आलं तर u/v रूलने तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागतं. सो कुठलीही मेथड वापरा जी व्हॅलिड मेथड असेल ती. आणि इंटिग्रेशनची भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करा कारण इंटिग्रेशन हा चॅप्टर असा आहे की एक्झाम्पल सॉल्विंग जेवढं तुम्ही जास्तीत जास्त कराल तेवढं तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय करायचं हे सुचत जातं. कारण तेवढे तुमचे फॉर्म्युले पण पाठ होतात तुमच्या मेथडही लक्षात राहतात. सो जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंडिफायनाईट इंटिग्रेशनचाच पुढचा पार्ट येतो बघणार.